बिझनेस सिस्टीम आर्किटेक्ट हा जो प्रकार आहे, याच्यामध्ये बेसिकली कॉम्बिनेशन ऑफ ऑल दिस थ्री. ओके. म्हणजे एखादा बिझनेस आहे जो रनिंग आहे, समजा 1,00,000 2,00,000 महिन्याला त्याचा इन्कम सोर्स आहे, त्याच्याकडे 2 4 5 10 लोक स्टाफ आहे आणि त्याला पॉईंट ए टू पॉईंट बी हे जायचं आहे. मग त्याच्यामध्ये बरेचसे आपण अँगल्स येतात. त्याच्यात सेल्स असतं, मार्केटिंग असतं, त्याची ऑपरेशन्स काय काय आहे, डे टू डे जे ऑपरेशन्स आहेत, त्याची डेटा एंट्री कुठे आहे, CRM आहे का, डिटेलमध्ये जर जातो आपण हे 3 डिपार्टमेंट पकडू की सेल्स, मार्केटिंग आणि ऑपरेशन्स. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत, त्या सगळ्यासाठी मी ऑप्टिमायझेशन करतो. आणि बेसिकली असं म्हणतात की तुमचा ओनर किंवा तुमचा फाउंडर हा जर का इंडिपेंडंट नसेल तर तुमचा बिझनेस बुकलाय. कारण फाउंडरनी जर का उद्या सेल्स कॉल घ्यायला लागला की मी हे करतो, मी हे डील तुम्हाला देतो, हे देतो, तर तो बिझनेस नाही. करेक्ट. तो बिझनेस ग्रोथ नाही होत. त्यामुळे फाउंडरनी आपला वेळ वेगळा काढावा लागतो बाकीच्या स्ट्रॅटेजी डिफाईन करायला. आणि हे जे डे टू डे ऑपरेशन्स आहेत, सेल्सवाले, मार्केटिंगचे आणि ऑपरेशन, हे एका ऑटो मोडमध्ये टाकायला पाहिजे. ओके. तर त्याच्यामध्ये याचं काम आम्ही बेसिकली गायडन्स देतो.